So, welcome all of you. Today we are going to continue chapter solution. In last lecture, we have discussed different types of systems for ideal and non-ideal. In ideal, we have only one case, but in case of non-ideal system, we have two types of deviation, positive deviation and negative deviation. In positive deviation, we have two types, type 1 and type 2, and in negative deviation we have only one type, that is type 3rd. So on that basis we are going to explain the graph of vapor pressure versus mole fraction for type 1. Type 1 means for positive deviation. Okay, system liquid mixture showing positive deviation from the Raoult's law. Raoult's law पासून आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळतं. एक जो होतं एकात पॉझिटिव्ह डेव्हिएशन कमी होतं आणि सेकंड टाइप जो आहे त्याच्यात मॅक्झिमम डेव्हिएशन फ्रॉम मॅक्झिमम पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द राउल्ट्स लॉ इज ऑब्झर्व इन केस ऑफ टाइप सेकंड, and in type 1 as compared to type second we have seen very less positive deviation as compared to type 2 from the Raoult's law. Okay, so in type 2 we have the case for system whose total pressure is intermediate between those of pure components. So in this case we have two pure components, that is A and B. We have two pure components A and B. Okay, so this is the case where total pressure P, so this is total pressure P, which is summation of partial pressure of A, partial pressure of A and partial pressure of B, that is total pressure, when these components are in vapor phase. Vapor phase मध्ये असतील तेव्हाचं total pressure. So in this case the total vapor pressure of the liquid mixture is in between vapor pressure of that pure components. This is vapor pressure of pure component A and this is vapor pressure of pure component B. Okay, so in this case this total pressure, value of total pressure is in between value of total pressure of pure vapor pressure of pure component A and vapor pressure of pure component B. Okay, आणि हे केव्हाचं असणार आहे टोटल प्रेशर, दोन ए आणि बी एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर जे काही वेपर प्रेशर जनरेट होणार आहे त्या लिक्विड मिक्सचरच्या सरफेसवरती त्याचं हे टोटल प्रेशर असणार आहे. ओके, मग ही केस आपण डिस्कस करणार आहेत आता. सो दिस इज द ग्राफ फॉर वेपर प्रेशर ऑफ लिक्विड मिक्सचर वर्सेस मोल फ्रॅक्शन्स ऑफ द लिक्विड मिक्सचर. मागच्या लेक्चरमध्ये हे एक्सप्लेन करून झालेलं आहे. ग्राफ नेमका कसा ड्रॉ केलेला आहे इथे बघा. Na काय आहे, Na इज मोल फ्रॅक्शन ऑफ A, Nb इज मोल फ्रॅक्शन ऑफ B. ओके, नाउ वी हॅव डिफरंट कॉम्पोजिशन्स ऑफ लिक्विड मिक्सचर. आता इथे काय बघा कॉम्पोजिशन काय या पॉइंटला कॉम्पोजिशन काय आहे, Naचं मोल फ्रॅक्शन 1 आहे आणि Nbचं मोल फ्रॅक्शन 0 आहे. म्हणजे आपण इथे असं कन्सिडर करू शकतो 100% A असणार. ठीक आहे, सिमिलरली तुम्ही ह्या पॉईंटला जर कॉम्पोजिशन जर पाहणार दोन लिक्विडचं, तर एचं कॉम्पोजिशन ए कॉम्पोनंट 0 आहे आणि बी कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन 1 आहे. म्हणजे इथं 100% काय असणार आहे, 100% बी. इफ यू गो फ्रॉम लेफ्ट हँड टू राईट हँड, या साईडने तुम्ही इकडे गेलात तर काय होणार आहे, एचे मोल फ्रॅक्शन काय होतील, डिक्रीज होत जातील आणि बीचे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत जातील. म्हणजे बघा इथे 1 आहे, इथे 0 आहे, इथे काय ह्या पॉईंटला काय कॉम्पोजिशन असेल 0.9, 0.1. एचं कॉम्पोजिशन 0.9, एचं कॉन्स्टंट मोल फ्रॅक्शन 0.9 आणि बीचे किती असेल 0.1. आपल्याला माहिती आहे दोन सबस्टन्सच्या मोल फ्रॅक्शनची जी समेशन असते ती 1 असते. Na प्लस Nb इज इक्वल टू 1. आणि मोल फ्रॅक्शन वेगळं काही नसून कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचा एक वे आपण तो डिस्कस केलेला आहे. म्हणजे मोल फ्रॅक्शनने पण आपण एखाद्या सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करू शकतो. हे कॉन्सन्ट्रेशन्स आहेत असं तुम्ही कन्सिडर करा. हे जे दोन लिक्विड मिक्सचर बनवलेले आहेत बरोबर, ए आणि बीचे जे लिक्विड मिक्सचर बनवले आहेत त्यांचे हे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तिथे.
ठीक आहे. मग हे पहिलं कॉन्सन्ट्रेशन ज्याच्यात फक्त ए असणार आहे B0. दुसरं जे कॉन्सन्ट्रेशन असेल या लिक्विड मिक्सचरचं त्याच्यामध्ये ए 0.9 मोल फ्रॅक्शन असेल आणि बीचे मोल फ्रॅक्शन 0.1 असतील. पुढे काय होणार आहे, इथे 0.8 असेल आणि इथे 0.2 असणार आहे. म्हणजे बघा काय होईल, एचे मोल फ्रॅक्शन काय होत आहेत, डिक्रीज होत आहेत आणि बीचे मोल फ्रॅक्शन काय होतात, इन्क्रीज होत आहेत. ओके. आणि बघा मग याचाच अर्थ काय, एचं कॉन्सन्ट्रेशन इकडे जाताना डिक्रीज होतं आहे आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन इकडे जाताना इन्क्रीज होतं आहे. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आणि हे मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे ए आणि बी जे दोन लिक्विड आपण घेतलेले आहेत, ए आणि बी, sorry for interruption. Okay, we are discuss about the type 1, that is system whose total pressure is intermediate between those of pure components. Okay, so this is graph of vapor pressure versus mole fraction, and in this case concentration of A is decreases and concentration of B is increases. Okay, so इथे बघा काय केलेलं आहे आपण, ए आणि बी हे जे दोन लिक्विड आहेत, ए आणि बी हे दोन लिक्विड्स आपण घेतलेले आहेत आणि त्या लिक्विडचं काय केलेलं आहे आपण, बायनरी मिक्सिबल मिक्सचर बनवलेलं आहे. बायनरी म्हणजे ज्याच्यात बायनरी मीन्स दोन सबस्टन्सेस मिक्स केले असतील त्याला बायनरी मिक्सचर म्हटलं जातं. आणि मिक्सिबल म्हणजे ते दोन एकमेकांमध्ये 100% मिक्स होऊन जातात. ओके. तर मग ए आणि बी हे दोन लिक्विड घेतलेले आहेत आणि त्या लिक्विडचे डिफरंट कॉम्पोजिशन असलेले आपण सोल्युशन बनवलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं जे असेल त्याच्यामध्ये पूर्ण 10 ml हा ए असणार आहे, 0 ml ए आणि बी जर घेतले आपण. ओके. 10 ml पूर्ण 10 ml हे टोटल व्हॉल्यूम आहे लिक्विड मिक्सचरचा असं आपण कन्सिडर करू. 10 ml ए पहिल्या याच्यासाठी कॉम्पोजिशन, म्हणजे दुसऱ्या कॉम्पोजिशनमध्ये काय असणार आहे, 0 ml बी. दुसरं कॉम्पोजिशन काय असणार आहे, 9 ml 1 ml, 8 ml 2 ml, 7 ml 3 ml, 6 ml 4 ml, 5 4 6 3 7, then 2 8, then 1 9 आणि लास्ट असणार आहे तुमचं 10 0. म्हणजे असे आपण मिक्सचर प्रिपेअर केलेले आहेत डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे. आता 10 ml, आता 9 ml प्लस 9 ml ए 1 ml बी याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असणार आहे या कॉम्पोजिशनचं. 8 ml ए 2 ml बी याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असणार आहे. 7 ml ए आणि 3 ml बी असेल तर या कॉम्पोजिशनचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असणार आहे. म्हणजे असे डिफरंट कॉम्पोजिशन असलेले लिक्विड मिक्सचर आपण तयार केले आहेत ए आणि बीचे आणि त्यांचा वेपर प्रेशरचा आपण स्टडी करतोय. ठीक आहे. सो दिस इज ग्राफ ऑफ वेपर प्रेशर वर्सेस डिफरंट कॉम्पोजिशन्स ऑफ लिक्विड ए अँड बी. लिक्विड ए आणि बीचे डिफरंट कॉम्पोजिशन वर्सेस त्यांचे वेपर प्रेशर यांचा हा ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, at constant temperature. So in this graph we have two curves. L and V. L curve is for vapor pressure liquid composition curve. So this curve is for liquid composition म्हणजे बघा हे लिक्विड मिक्सचर आहे एक कन्सिडर करा तुम्ही, बरोबर. सो दिस इज लिक्विड मिक्सचर. या लिक्विड मिक्सचरमध्ये लिक्विड असणार आहे. ठीक आहे, लिक्विड मिक्सचर आहे, हे लिक्विड मिक्सचर आहे. लिक्विड मिक्सचरचा हा काय आहे, लिक्विड फेज आहे, बरोबर. आणि या लिक्विडमध्ये ए आणि बी अशा दोन व्होलाटाईल लिक्विड आपण कन्सिडर केलेले आहेत. आता ए आणि बी मध्ये आता बघा इथे एचं वेपर प्रेशर कमी आहे, बीचं वेपर प्रेशर जास्त आहे. म्हणजे हे काय बघा, पी ए नॉट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए कॉम्पोनंट, पी नॉट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी कॉम्पोनंट. ठीक आहे, या दोघांच्या वेपर प्रेशरमध्ये जर कंपॅरिझन केलं तर बघा याचं वेपर प्रेशर या पॉईंटला येतं आहे
इकडे पण काय बघा, ही जी लाईन आहे इथे पण काय असणार आहे, वेपर प्रेशरच असणार आहे. ही जर आपण कम्पेअर केलं, बीचं वेपर प्रेशर इथं आहे, ए आणि बी या दोघांमध्ये वेपर प्रेशर कोणाचं जास्त आहे, बी कॉम्पोनंटचं जास्त आहे. आणि ज्याचं वेपर प्रेशर जास्त, ओके, ज्याचं वेपर प्रेशर जास्त असतं तो मोर वोलाटाईल असतो, आणि ज्याचं वेपर प्रेशर कमी असतं तो लेस वोलाटाईल असतो. मग या दोन लिक्विड्समध्ये ए इज लेस वोलाटाईल, ए इज लेस volatile liquid and B is more volatile liquid. B is more volatile liquid. ठीक आहे. मग बघा हे दोन्ही मिक्स केलेले आहेत, हे लिक्विड मिक्सचर बनवलेलं आहे आणि हे दोन्ही वोलाटाईल असल्यामुळे आता सपोज हे जे बीकर आहे, हा जो बीकर आपण क्लोज करून दिला, ठीक आहे. मग हा हे लिक्विड मिक्सचर आहे, लिक्विडचं काय होणार आहे, दोन्ही वोलाटाईल असल्यामुळे वेपर फेज पण असणार आहे ना, बरोबर आहे की नाही. इथे हा वेपर फेज पण असणार आहे, हे वेपर असणार आहे. मग बघा हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ हा कशासाठी आहे, वेपर प्रेशर लिक्विड कॉम्पोजिशन म्हणजे लिक्विडच्या कॉम्पोजिशनसाठी हा एलचा ग्राफ आहे. आणि हे वेपरचं जे कॉम्पोजिशन आहे ते वेपरचं कॉम्पोजिशन एक्सप्लेन करणारा हा वेपर प्रेशर वेपर कॉम्पोजिशन कर्व आहे, लक्षात. सो दिस ग्राफ इज फॉर लिक्विड कॉम्पोजिशन अँड दिस इज फॉर वेपर कॉम्पोजिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड. म्हणजे त्या लिक्विडच्या वेपरचं जे कॉम्पोजिशन आहे तो एक्सप्लेन करणारा हा कर्व आहे व्ही. आणि हा जो कर्व आहे लिक्विड फेज जो असेल म्हणजे सोल्युशनचा जो फेज असेल त्याचा कॉम्पोजिशन एक्सप्लेन करणारा एल हा ग्राफ आहे, ठीक आहे. बघा आणि आता बघा इथे मी तुम्हाला सांगितलं दोन लिक्विड मिक्स केले, त्याच्यात ए लेस वोलाटाईल आहे आणि बी मोर वोलाटाईल आहे. मोर वोलाटाईल जो असेल त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, बी कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन वेपर फेजमध्ये जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू ए. मीन्स वेपर फेज ऑफ दॅट लिक्विड मिक्सचर इज रिचर इन बी कॉम्पोनंट दॅन दॅट ऑफ ए कॉम्पोनंट बिकॉज बी इज मोर वोलाटाईल दॅन दॅट ऑफ ए. ओके, बी हा मोर वोलाटाईल असेल त्यामुळे वेपर फेजमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू ए कॉम्पोनंट, कारण ए हा लेस वोलाटाईल आहे, तो एचे जास्त मॉलिक्यूल वेपर फेजमध्ये प्रेझेंट असणार नाही आहेत. ओके, म्हणजे जसं सपोज तुम्ही हे जे कॉम्पोजिशन दिलेलं आहे ह्या कॉम्पोजिशनपासून तर ह्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनपर्यंत जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर प्रत्येक कॉम्पोजिशनसाठी फॉर ऑल कॉम्पोजिशन्स फ्रॉम ए टू बी म्हणजे बघा 100% ए 100% बी. सो ऑल कॉम्पोजिशन्स फ्रॉम ए टू बी, फॉर ऑल कॉम्पोजिशन्स फ्रॉम ए टू बी वेपर फेज इज रिचर इन मोर वोलाटाईल कॉम्पोनंट बी. म्हणजे जेवढेही कॉम्पोजिशन असतील ए पासून तर बी पर्यंत सर्व कॉम्पोजिशनसाठी त्या पर्टिक्युलर लिक्विड फेज आणि वेपर फेजचं जर कम्पॅरिझन केलं तर प्रत्येक कॉम्पोजिशनच्या वेपर फेजमध्ये बी कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू ए कॉम्पोनंट, कारण ए कॉम्पोनंट हा मोर वोलाटाईल आहे आणि बी कॉम्पोनंट हा मोर वोलाटाईल आहे आणि ए कॉम्पोनंट हा लेस वोलाटाईल आहे. त्यामुळे सर्व कॉम्पोजिशनच्या वेपर फेजमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि एचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, ठीक आहे. आता हे जे मी बोलतोय हे आपण एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करू. ओके, बघा आपण एक कॉम्पोजिशन कन्सिडर करू ए एक कॉम्पोजिशन म्हणजे ए कॉन्सन्ट्रेशनचं लिक्विड आहे. एचं कॉम्पोजिशन सपोज एचं कॉम्पोजिशन आपलं असणार आहे, ठीक आहे. इथं 0.8 आहे, मी आता एचं कॉम्पोजिशन घेतो मी 0.7 ए अँड 0.3 बी असं आपण कन्सिडर करू, लक्षात. सो दिस इज लेट अस कन्सिडर लिक्विड. आता ही जी लाईन आहे ही लाईन कुठे टच होते, एल ॲक्सिसला इथे. म्हणजे हे काय रिप्रेझेंट करत आहे, दिस ए इज कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड, कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड. ओके, म्हणजे आपण एक कॉम्पोजिशन कन्सिडर केलं लिक्विडचं, बरोबर. ओके, हे लिक्विडचं कॉम्पोजिशन ए मध्ये किती आहे 0.7 ए आणि 0.3 काय असणार आहे बी असणार आहे. म्हणजे
लिक्विडमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, एचं जास्त आहे आणि बीचं कमी आहे. ठीक आहे, कारण ते असणारच आहे. ए लिक्विडमध्ये एचं कॉम्पोजिशन का जास्त असणार आहे, बिकॉज ए इज लेस वोलाटाईल. ए लेस वोलाटाईल असेल त्यामुळे तो लिक्विड फेजमध्ये असणार आहे आणि बी जो असणार आहे तो जास्तीत जास्त ए फेजमध्ये असणार आहे. ठीक आहे, सॉरी आपण जे इथे कन्सिडर केलेले आहे हे लिक्विड प्रिपेअर केलेलं आहे आपण, जे 0.7 मोल फ्रॅक्शन एचे घेतले आणि 0.3 मोल फ्रॅक्शन बीचे घेतले. हे ह्या कॉम्पोजिशनचं आपण लिक्विड मिक्सचर तयार केलेले, मिसिबल बायनरी लिक्विड प्रिपेअर केलेलं आहे. ठीक आहे, सो दिस इज कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड. ओके, दिस इज ए इज कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड. ओके, सो दिस लिक्विड, ओके, लिक्विड विच हॅव्हिंग कॉम्पोजिशन ए इज इन इक्विलिब्रियम विथ. आता ही जर लाईन मी इकडे ड्रॉ केली, ओके, इकडे ड्रॉ केली. ठीक आहे, इकडे ड्रॉ केल्यानंतर काय होणार आहे, मला ही जी लाईन आहे ही कुठं इंटरसेक्ट, कुठे टच होते, या वेपर प्रेशर कॉम्पोजिशन कर्वला इथे टच होते. आता इथे काय मिळणार आहे आपल्याला, हे जे लिक्विड असेल हे लिक्विडचं काय झालं आहे, वेपोरायझेशन झालेलं आहे. लिक्विडचं काय झालं, वेपोरायझेशन झालं आहे. लिक्विडचं वेपोरायझेशन झाल्यानंतर आपल्याला वेपोर्स मिळत आहेत. लिक्विडचं वेपोरायझेशन झालेलं आहे, वेपर स्टेटमध्ये या लिक्विडचं कन्वर्शन झालेलं आहे आणि वेपर स्टेटमध्ये जे कन्वर्शन झालेलं आहे, जे काही वेपर असणार आहे ते वेपरचं कॉम्पोजिशन काय असणार आहे, कॉम्पोजिशन ऑफ वेपर विल बी ए डॅश. कॉम्पोजिशन ऑफ वेपर विल बी ए डॅश. मग बघा इकडे आता इथे कॉम्पोजिशन काय आहे, 0.7 आहे एचं, इकडे काय होणार आहे, कमी होणार आहे 0.6, 0.5, 0.4. ठीक आहे, ठीक आहे, इथं 0.3 आहे. मग ए डॅशला कॉम्पोजिशन काय असणार आहे, 0.3 ए अँड 0.7 बी. म्हणजे हे बघा, हे लिक्विडचं कॉम्पोजिशन आहे ए कॉम्पोजिशन असलेल्या लिक्विडचं वेपोरायझेशन झालेलं आहे. वेपोरायझेशन झाल्यानंतर जे काही वेपर आपल्याला मिळालेले आहेत त्या वेपरचं कॉम्पोजिशन काय आहे, ए डॅश. मग आपल्याला लिक्विड आणि वेपर या पर्टिक्युलर लिक्विडचं कॉम्पोजिशन हेच असणार आहे, बरोबर. मग ह्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशन असलेल्या लिक्विडचं वेपरमध्ये जेव्हा कन्वर्शन होणार आहे, त्या लिक्विडच्या ज्या वेपर्स असतील ते लिक्विडच्या ज्या वेपर्स असतील त्या वेपरचं जे कॉम्पोजिशन असणार आहे ते वेपरचं कॉम्पोजिशन ए डॅश असणार आहे. आणि ए डॅशमध्ये काय असणार आहे, 0.3 ए असणार आणि 0.7 बी असेल. म्हणजे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे वेपर स्टेटमध्ये, बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, कारण बी इज more volatile liquid. So if you observe this, A dash is near to the B and A is near to the A. So as A is near to the as A dash is near to the B, so this vapor having composition A dash, so this vapor having more concentration of B and less concentration of A ॲज कम्पेअर टू ए. आणि या केसमध्ये काय असणार आहे, ह्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर हा ए जो आहे इकडे एच्या जवळ आहे, स्मॉल एचं ए कॉम्पोजिशन जे आहे ते एच्या कॉम्पोजिशन जवळ येतं आहे, 100% एच्या जवळ येतं आहे. म्हणजे काय, याच्यात एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे, जे आपण इथं कन्सिडर केलं. बघा, हे लिक्विडचं कॉम्पोजिशन आहे आणि हे कशाचं कॉम्पोजिशन आहे, हे जे पर्टिक्युलर लिक्विडचं हे पर्टिक्युलर कॉम्पोजिशनचं जे लिक्विड प्रिपेअर केलेलं आहे त्याच्या ज्या वेपर्स आहेत त्या वेपरचं कॉम्पोजिशन हे असणार आहे. आणि ह्या वेपरच्या कॉम्पोजिशनमध्ये जर आपण पाहिलं, बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि एचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग एचं कॉन्सन्ट्रेशन का जास्त आहे या पर्टिक्युलर लिक्विड कॉम्पोजिशनच्या वेपरमध्ये, कारण हे जे लिक्विड प्रिपेअर केलेलं आहे याच्यात जे बी कॉम्पोनंट होते ते मोर वोलाटाईल होते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात वेपरमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे वेपर स्टेटमध्ये आपल्याला बीचं कॉम्पोजिशन जास्त मिळतं आणि एचं कॉम्पोजिशन कमी मिळतं आहे. आणि बघा, बरेच जण म्हणतील सर हा लिक्विड कॉम्पोजिशनचा कर्व वरती काय आणि वेपर कॉम्पोजिशनचा कर्व खाली काय, कारण आपल्याला अशा पद्धतीने हे एक्सप्लेनेशन देता यायला पाहिजे. त्यामुळे हे कशामुळे, बी जो आहे बी कॉम्पोनंट हा मोर वोलाटाईल आहे आणि ए लेस वोलाटाईल आहे, त्यामुळे आपल्याला अशा टाईपचे कर्व्स आपल्याला दाखवायला लागत आहे. लक्षात, जर ए मोर वोलाटाईल राहिला असता आणि बी लेस वोलाटाईल राहिला असता
आणि मला अशाच पद्धतीने ग्राफ जर एक्सप्लेन करायचा असेल तर मग हा कर्व वरती जाईल आणि एलचा कर्व खाली येईल. लक्षात. सो अशा पद्धतीने आपण हे एक्सप्लेन करू शकतो. व्यवस्थित लक्षात घ्या, कन्फ्युजन करून घेऊ नका. अगदी सोपी कन्सेप्ट आहे. पर्टिक्युलर हे लिक्विडचं कॉम्पोजिशन रिप्रेझेंट करणारा कर्व आहे, हा वेपरचं कॉम्पोजिशन रिप्रेझेंट करणारा कर्व आहे. जर तुम्ही एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन घेतलं लिक्विडचं ए, ओके, हे लिक्विड कॉम्पोजिशन, या पर्टिक्युलर कॉम्पोजिशन घेतलं, हे लिक्विडवरती, लिक्विड कर्ववरती, लिक्विड कॉम्पोजिशन कर्ववरती हा जर एक आपण पॉईंट कन्सिडर केला, त्याला करस्पॉन्डिंग कॉम्पोजिशन काय असणार आहे, ए. आणि हे जे लिक्विड असेल, लिक्विडचं काय होणार आहे, वेपोरायझेशन होणार आहे. आणि हे जे लिक्विड ज्या वेपरच्या इक्विलिब्रियममध्ये असणार आहे, ही लाईन जर इकडे आपण एक्सटेंड केली, या वेपर कॉम्पोजिशन कर्वला इथे ती टच होणार आहे आणि हा एक पॉईंट मिळेल. इथून जर आपण पुन्हा एक्सटेंड केलं इथे, आपल्याला कशाचं कॉम्पोजिशन मिळणार आहे, वेपरचं कॉम्पोजिशन मिळणार आहे. मग हे लिक्विड आणि वेपरच्या कॉम्पोजिशनचं जर कंपॅरिझन केलं आपण, सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या तुम्ही, हे जे लिक्विड असेल, ह्या लिक्विडच्याच त्या वेपर्स असणार आहेत. जे वेपरचं कॉम्पोजिशन मिळणार आहे, हे जे आपण पर्टिक्युलर कॉम्पोजिशनचं लिक्विड मिक्सचर बनवलेलं असेल, त्याच लिक्विड मिक्सचरच्या वेपर्स असणार आहेत. मग आपण काय करतो इथे, हे जे लिक्विड फेज आणि वेपर फेज, तुम्ही याला सोल्युशन फेज आणि वेपर फेज असं जरी म्हटलं, मग त्यांचा कॉम्पोजिशनचा आपण स्टडी करतोय. ठीक आहे. मग त्याच्यात असं दिसून येतं की लिक्विडचं जे कॉम्पोजिशन आहे, लिक्विडचं कॉम्पोजिशन कोणाच्या जवळ आहे, 100% एच्या जवळ आहे. म्हणजेच काय, ह्या लिक्विडच्या कॉम्पोजिशनमध्ये एचं पर्सेंटेज जास्त असेल आणि बीचं पर्सेंटेज कमी असेल. म्हणजेच काय, एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे. आणि हा जो ए डॅश आहे, ए डॅश हा पॉईंट कोणाच्या जवळ आहे, 100% बीच्या जवळ आहे. म्हणजे याचा अर्थ काय, विच इज ए डॅश इज नियर टू दी बी, देअरफॉर दिस वेपर फेज इज रिचर इन बी दॅन दॅट ऑफ ए. म्हणजेच वेपरचं जे कॉम्पोजिशन असेल, वेपरच्या कॉम्पोजिशनमध्ये बीचे पर्सेंटेज जास्त असेल आणि एचे पर्सेंटेज कमी असणार आहेत. लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. लक्षात. सो इन दिस कॉम्पोजिशन बी इज रिचर दॅन ए, अँड इन दिस कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड, हे लिक्विडचं कॉम्पोजिशन आहे, या लिक्विडच्या कॉम्पोजिशन, लिक्विड इज रिचर इन ए दॅन बी अँड वेपर इज रिचर इन बी दॅन ए. लक्षात. अशा पद्धतीने हे ग्राफ्स आपल्याला एक्सप्लेन करता येतील. ओके. नाउ लेट अस सी टाइप 2. So let us continue. Type 2. Okay. Type 2 is corresponding to the system exhibiting maximum in total vapor pressure. Means in this case total vapor pressure P is greater than vapor pressure of pure component A and vapor pressure of pure component B. म्हणजे ह्या केसमध्ये हे जे दोन लिक्विड आहेत ए आणि बी, हे दोन्ही वोलाटाईल लिक्विड जेव्हा मिक्स केले जातील, त्यांचं जे टोटल वेपर प्रेशर असेल, ते टोटल वेपर प्रेशर ह्या ए कॉम्पोनंटच्या प्युअर वेपर प्रेशरपेक्षा आणि बी कॉम्पोनंटच्या प्युअर वेपर प्रेशरपेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे. आता ते इथं कोणते एक्झाम्पल घेतो आपण, डायमिथॉक्झिमिथेन अँड कार्बन डायसल्फाईड, म्हणजे ज्याला मिथिलल सुद्धा असं म्हटलं जातं, डायमिथॉक्झिमिथेनला. ठीक आहे. मागचं जे एक्झाम्पल होतं, ते मागचं एक्झाम्पल आपलं ॲसिटोन आणि कार्बन टेट्राक्लोराईडसाठी होतं. सॉरी, हेक्झेन अँड कार्बन टेट्राक्लोराईडसाठी मागचा जो ग्राफ होता, तो हेक्झेन आणि कार्बन टेट्राक्लोराईडसाठी होता. हा जो ग्राफ आपण आता इथे जे एक्झाम्पल डिस्कस करतोय, ते डायमिथॉक्झिमिथेन अँड कार्बन डायसल्फाईड. सो ह्या केसमध्ये काय असणार आहे, टोटल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज ग्रेटर दॅन दी वेपर प्रेशर ऑफ आयदर कॉम्पोनंट. म्हणजे दोन कॉम्पोनंट जे मिक्स केले असतील त्यांच्या वेपर प्रेशरपेक्षा, त्या प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरपेक्षा टोटल वेपर प्रेशर हे जास्त असणार आहे. सो इन दिस केस वी हॅव ऑल्सो सीन डेविएशन फ्रॉम राउल्ट्स लॉ, बट इन दिस केस एक्सटेंट ऑफ डेविएशन इज हाय ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस केस. टाईप 1 जो होता तो सुद्धा पॉझिटिव्ह डेविएशनसाठीच होता, पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम राउल्ट्स लॉ. हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ सुद्धा
पॉझिटिव्ह डेव्हिएशनसाठी जे बट एक्सटेंट ऑफ डेव्हिएशन इज हाय ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस वन. ओके, सो दिस इज द ग्राफ फॉर दिस सिस्टीम. मागच्या ग्राफच्या वेळेस आपण डिटेल कॉम्पोजिशन्स वगैरे कसे प्रिपेअर केले जातात, ग्राफ एलचा ग्राफ वरती काय, व्हीचा ग्राफ खाली काय, हे अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन मागच्या वेळेस झालेलं आहे. आय एम नॉट गोईंग इन डिटेल, मी आता फक्त ग्राफ तुम्हाला एक्सप्लेन करतो. एल इज फॉर वेपर प्रेशर लिक्विड कॉम्पोजिशन कर्व अँड व्ही इज वेपर प्रेशर वेपर कॉम्पोजिशन कर्व. इन सिम्पल लँग्वेज, this curve is for liquid composition and this curve for vapor composition. Similarly, this is for liquid composition, this is for vapor composition. कोणाचे वेपर कॉम्पोजिशन, कोणाचे लिक्विड कॉम्पोजिशन, जेव्हा हे दोन लिक्विड एकमेकात मिक्स केले जातील त्यावेळेस जे काही लिक्विड असेल त्याचं कॉम्पोजिशन आणि वेपरची जनरेट होणार आहे त्या वेपरचं कॉम्पोजिशन. ठीक आहे. सो दिस ग्राफ इज ॲक्च्युली कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ टाईप 1 कर्व. ओके, याच्यात बघा आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, टाईप 1 मध्ये जो आपल्याला असं नेचर मिळालं होतं ग्राफचं, बरोबर आहे. टाईप 1 मध्ये आपल्याला असा ग्राफ मिळाला होता, बरोबर, टाईप 1 मध्ये. सो दिस ग्राफ इज in this graph the liquid and vapor composition curve, this is liquid and vapor composition curve meet at one point. याच्यात काय होतंय, लिक्विड आणि वेपर कॉम्पोजिशनचे जे कर्व्स आहेत ते एका पर्टिक्युलर पॉईंटला एकमेकाला टच होत आहेत. ओके, सो देअरफॉर कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर ॲट दिस पॉईंट, हा जो पॉईंट असणार आहे ॲट पॉईंट सी, दिस पॉईंट इज ॲक्च्युली कॉल्ड ॲज मॅक्झिमम इन वेपर प्रेशर, पॉईंट ऑफ मॅक्झिमम इन वेपर प्रेशर. म्हणजेच हा प्युअर कॉम्पोनंट ए, त्याचं वेपर प्रेशर हे पी ए नॉट, हा प्युअर कॉम्पोनंट बी, त्याचं वेपर प्रेशर पी ए नॉट. या दोघांच्या वेपर प्रेशरपेक्षा ह्या पॉईंटला जे वेपर प्रेशर आहे ते मॅक्झिमम आहे. सो दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ मॅक्झिमम इन वेपर प्रेशर, पॉईंट ऑफ मॅक्झिमम वेपर प्रेशर. ओके, अँड ॲट पॉईंट सी, तो जो पॉईंट सी असणार आहे, ॲट पॉईंट सी composition of liquid phase and composition of vapor phase is identical. म्हणजेच काय, लिक्विड फेज आणि वेपर फेजचं जे कॉम्पोजिशन आहे ते कॉम्पोजिशन सेम असणार आहे. जे लिक्विडमध्ये पण ए आणि बी आणि वेपर फेजमध्ये ए आणि बी या दोघांचं जे कॉम्पोजिशन असेल ते कॉम्पोजिशन आयडेंटिकल असणार आहे, इक्वल असणार आहे ॲट पॉईंट सी. ओके, सो दिस इज द केस. सो if you observe this graph is composed of two curves of type 1. म्हणजे बघा, हा जो कर्व तुम्हाला इथे दिसतोय हा कोणता आहे, टाईप 1चा कर्व आहे. आपण जो आता मगाशी शिकलो टाईप 1चा कर्व हा आहे. आणि सेम ह्या साईडला जो कर्व आहे तो पण कसा आहे, टाईप 1चा जो कर्व होता, जे टाईप 1चा जो ग्राफ होता त्याच टाईपचा आपल्याला इथे ग्राफ दिसतोय. सो दिस टाईप 2 ग्राफ इज ॲक्च्युली कंपोज्ड ऑफ टू कर्व्स ऑफ टाईप 1. हा फर्स्ट कर्व आणि हा सेकंड कर्व. म्हणजे टाईप 1चे दोन कर्व एकमेकात, दोन टाईप 1चे असे दोन कर्व पासून हा टाईप 2चा ग्राफ आपल्याला मिळालेला आहे. हा टाईप 1चा फर्स्ट कर्व आणि हा टाईप 1चा सेकंड कर्व. याचं नेचर पण टाईप 1 सारखं आहे, याचं नेचर पण टाईप 1 सारखं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इट इज कन्सिडर टू बी कंपोज्ड ऑफ टू कर्व्स ऑफ टाईप 1. म्हणजे टाईप 1च्या दोन कर्व्स पासून हा टाईप 2चा ग्राफ जनरेट झालेला आहे. ठीक आहे. सो इन दिस फर्स्ट कर्व, हा जो फर्स्ट कर्व आहे, आता बघा हा जो पॉईंट सी आहे, पॉईंट सीला काय सांगितलं आहे आपण, लिक्विड अँड वेपर फेज हॅव आयडेंटिकल कॉम्पोजिशन. म्हणजे ह्या पॉईंटला लिक्विडचं एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन असणार आहे, बरोबर. आणि हे जे कॉम्पोजिशन आहे ते सी कॉम्पोजिशन आहे असं कन्सिडर करू. ओके, सो लिक्विड मिक्सचर हॅव्हिंग कॉम्पोजिशन सी. या पॉईंटला जे काही कॉम्पोजिशन असेल लिक्विडचं ते कॉम्पोजिशन आपण काय कन्सिडर करणार आहे, सी कन्सिडर करणार आहे. ओके,
मग इथे जर आपण ऑब्झर्व केलं, दिस फर्स्ट कर, ओके, आणि हा सेकंड कर, दिस इज सेकंड कर. सो फर्स्ट कर is due to the pure liquid component A, जे हा प्युअर लिक्विड कॉम्पोनंट A, सॉरी हा इथं प्युअर लिक्विड कॉम्पोनंट A, and composition at liquid mixture of composition and liquid mixture of composition C. हा जो कर फर्स्ट, म्हणजे इथे बघा आपण काय म्हटलेलं आहे, टाईप 1चे 2 कर्व पासून हा टाईप 2चा ग्राफ आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. मग टाईप 1 सारखा जो पहिला कर्व आपल्याला इथे दिसतोय तो कर्व कशाशी रिलेटेड आहे? दिस कर्व इज ड्यू टू प्युअर लिक्विड कॉम्पोनंट A and liquid mixture of composition C. Similarly, the graph second curve is due to, हा कशापासून बनलेला आहे? is due to pure liquid component B and liquid mixture of composition C. Means first curve is composed of pure component A and liquid mixture having composition C, and second curve is composed of pure component B and liquid mixture having composition C. So the liquid mixture of composition C corresponding to maximum curve, हे जे आपण liquid mixture corresponding to maximum in vapor pressure is considered to be a separate composition of that particular liquid mixture. हे जे आपण कन्सिडर केलेलं आहे, ओके, एक सेपरेट कॉम्पोनंट कन्सिडर केला आहे, सेपरेट लिक्विड कॉम्पोजिशन असलेलं मिक्सचर कन्सिडर केलेलं आहे. म्हणजेच काय होतंय, ह्या टाईपच्या कर्वसाठी एक अदर कॉम्पोनंट म्हणून ऍक्ट होतोय, ह्या कर्वसाठी पण तो एक अदर कॉम्पोनंट म्हणून ऍक्ट होतोय. जसं ह्या टाईपच्या कर्वमध्ये काय केलं होतं आपण, ए कॉम्पोनंट आणि बी कॉम्पोनंट कन्सिडर केले होते. इथे मग किती कॉम्पोनंट झाले, हा एक प्युअर 100% ए कॉम्पोनंट, हा बी कॉम्पोनंट आणि तिसरा कॉम्पोनंट पण आपल्याला मिळून गेलेला आहे. एक आयडेंटिकल लिक्विड फेज आणि वेपर फेज जे कॉम्पोजिशन आयडेंटिकल कॉम्पोजिशन मिळालेलं आहे, तो एक तिसरा कॉम्पोनंट सी मिळून गेलेला आहे. ओके, सो दिस फर्स्ट कर्व अँड सेकंड कर्व in the so this third component liquid mixture corresponding to maximum in vapor pressure is acts as a other component for curve first and also for curve second. म्हणजे ह्या दोन्ही कर्व साठी एक अदर कॉम्पोनंट म्हणून तो ऍक्ट होतोय. लक्षात, हे जे करस्पॉन्डिंग कॉम्पोजिशन आहे ते अदर कॉम्पोनंट म्हणून ऍक्ट होतोय. ठीक आहे. हा ग्राफ आणि हा ग्राफ हे दोन कर्व आपल्याला आहेत, फर्स्ट कर्व आणि सेकंड कर्व मिळालेला आहे. आणि ह्या पॉईंटला जो कॉम्पोजिशन असेल त्यात लिक्विड आणि वेपरचं कॉम्पोजिशन काय असणार आहे, आयडेंटिकल असणार आहे. ओके, सो आता काय करू आपण, हे जरा एक्सप्लेनेशन करून घेऊ की कोणत्या फेजमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल की कोणता कॉम्पोनंट जास्त प्रमाणात असेल. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन B. Let us consider liquid having composition B which is in equilibrium with vapor of composition B dash. ओके, आपण एक लिक्विड कन्सिडर केलं, त्याचं कॉम्पोजिशन B आहे आणि ते लिक्विडचं जेव्हा वेपरायझेशन होईल, ज्या वेपर फेजशी तो इक्विलिब्रियममध्ये असणार आहे तो पर्टिक्युलर लिक्विड, त्या वेपर फेजचं कॉम्पोजिशन काय असणार आहे, B dash. ओके, and if you compare these 2 points B and B dash is closer to the B
and B is closer to the A. So as B dash is closer to the B, this is composition of vapor phase. B dash is closer to the B, so vapor phase is richer in B than that of A. म्हणजे याचा अर्थ काय, हे लिक्विडचं कॉम्पोजिशन बी कन्सिडर केलेलं आहे, एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशनचं लिक्विड घेतलेलं आहे, त्याचं वेपोरायझेशन झालं आहे आणि वेपोरायझेशन झाल्यानंतर ज्या वेपर्स असतील त्या ते लिक्विड ज्या वेपरच्या इक्विलिब्रियममध्ये असणार आहे त्या वेपरचं कॉम्पोजिशन काय मिळणार आहे आपल्याला, बी डॅश मिळणार आहे. आणि ह्या बी डॅश जे वेपरचं कॉम्पोजिशन आहे त्याचं जर कंपॅरिझन केलं, हा बी डॅश हा पॉईंट कशाच्या जवळ आहे, बीच्या जवळ आहे ॲज कम्पेअर टू ए. त्याच्यामुळे वेपर फेजमध्ये काय असणार आहे, वेपर फेजमध्ये बी कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, एचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. म्हणजेच काय, वेपर फेज इज रिचर इन बी दॅन दॅट ऑफ ए. ऑब्वियसली ए इज मोर वोलाटाइल कॉम्पोनंट, ओके, सो इट विल बी प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी. ठीक आहे. सिमिलरली इफ यू कन्सिडर लिक्विड फेज having composition C, लिक्विड फेज हा लिक्विड फेज आहे, ठीक आहे, याचं कॉम्पोजिशन काय आहे C. इफ यू कन्सिडर लिक्विड फेज हॅव्हिंग कॉम्पोजिशन C, दिस लिक्विड फेज हॅव्हिंग कॉम्पोजिशन C इज इन इक्विलिब्रियम विथ वेपर ऑफ कॉम्पोजिशन C डॅश. इथे जरा रिव्हर्स केस आपल्याला दिसणार आहे. दिस इज लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन C which is in equilibrium with vapor of composition C dash. So C dash is as compared to C and C dash is near to the A as compared to B. C आणि C मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं, C dash कोणाच्या जवळ आहे, A च्या जवळ आहे. मग A च्या जवळ आहे ना, मग हा जो वेपर फेज असेल, हा वेपर फेजचं जे कॉम्पोजिशन असेल त्या वेपर फेजमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, एचं जास्त असेल आणि बीचं कमी असेल. सो इन दिस केस युअर वेपर फेज हॅव्हिंग कॉम्पोजिशन C डॅश इज रिचर इन बी दॅन दॅट ऑफ रिचर इन ए दॅन दॅट ऑफ बी. C डॅश हा पॉईंट एच्या जवळ आहे ना, मग वेपर फेजमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, एचं. लिक्विड फेजमध्ये कोणाचं असेल, बीचं. तसं जिथे आपण कंपॅरिझन केलं, हा लिक्विड फेज घेतला, लिक्विड कॉम्पोजिशन घेतलं, हे त्याचं लिक्विड ज्या वेपरची इक्विलिब्रियममध्ये असणार आहे त्या वेपरचं कॉम्पोजिशन जर कम्पेअर केलं तर वेपर फेजमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि एचं कमी असेल, कारण बी डॅश कोणाच्या जवळ आहे, बीच्या जवळ आहे, ए ॲज कम्पेअर टू ए, म्हणजे ॲज कम्पेअर टू ह्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये. ठीक आहे. आता बी एच्या जवळ आहे, बरोबर, त्याच्यामुळे काय असणार आहे, बी डॅशपेक्षा बी हा एच्या जवळ आहे, त्यामुळे बीमध्ये म्हणजेच काय, सोल्युशन फेजमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, बीचं कमी असेल. तसंच मग इथे बघा, हे लिक्विडचं कॉम्पोजिशन आहे, मग ह्या लिक्विडच्या कॉम्पोजिशनमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, एचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी explanation of this graph. Again, one point is all the mixtures from A to C. याच्यावरून कंक्लुजन काय काढू शकतो आपण, all the mixtures, okay, all the liquid mixtures or all the compositions of liquid mixture from A to C have vapor phase richer in B than that of A. म्हणजेच काय, ए पासून तर सी पर्यंत जेवढेही लिक्विडचे कॉम्पोजिशन असतील, इथून तर इथपर्यंत जेवढेही लिक्विडचे हे कॉम्पोजिशन्स असतील, हे सर्व जे लिक्विडचे कॉम्पोजिशन असतील, बरोबर, त्या लिक्विडचे जे काही वेपर्स असणार आहेत त्या वेपर्समध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, एचं कमी असेल. किंवा तुम्ही असं म्हणू शकतात, ऑल दी कॉम्पोजिशन्स ऑफ लिक्विड, ऑल दी वेपर्स, all the compositions from A to C have vapor phase richer in B than that of A. म्हणजे A पासून तर C पर्यंत लिक्विडच्या कॉम्पोजिशनचे जे वेपर्स असतील त्या वेपर फेजमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, एचं कमी असेल. सिमिलरली all the compositions from B to C have vapor phase richer in
ए दॅन दॅट ऑफ बी. म्हणजे ह्या पॉईंटपासून बी पासून तर सी पर्यंत जेवढेही लिक्विड मिक्सचरचे कॉम्पोजिशन असतील त्यांच्या वेपर फेजमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी नेचर ऑफ ग्राफ. सगळ्यात आधी इथे व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही, पॉईंट सीला लिक्विड फेज आणि वेपर फेजचं कॉम्पोजिशन हे आयडेंटिकल असणार आहे. पॉईंट सी काय आहे? पॉईंट सी इज मॅक्झिमम इन वेपर प्रेशर, पॉईंट ऑफ मॅक्झिमम इन वेपर प्रेशर. म्हणजे त्या लिक्विड लिक्विडचे जे वेगवेगळे कॉम्पोजिशन असतील एका पर्टिक्युलर कॉम्पोजिशनसाठी आपल्याला एक मॅक्झिमम वेपर प्रेशर मिळणार आहे. ठीक आहे. आणि हे जे दोन ग्राफ आपल्याला दोन कर्व आपल्याला दिसत आहेत या ग्राफमध्ये, टाईप 2चा जो ग्राफ आहे त्याच्यात दोन कर्व आहेत. हे दोन हा जो ग्राफ आहे हा टाईप 1च्या दोन कर्वपासून बनलेला आहे. लिक्विड कॉम्पोजिशन आणि वेपर कॉम्पोजिशनचे कर्व आहेत हे एका पर्टिक्युलर पॉईंटला एकमेकाला टच होत आहेत, बरोबर. आणि इथे जर आपण कम्पॅरिझन केलं, हा जो सी असणार आहे एक जसा ए कॉम्पोनंट आहे, बी एक कॉम्पोनंट आहे, तसा सी एक अदर कॉम्पोनंट म्हणून ॲक्ट होतोय या दोन्ही कॉम्पोनंटसाठी, ए आणि बी साठी. ओके, सो एवढं फक्त तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. सो दिस इज अबाउट दी टाईप 2. Let us continue topic. So let us going to discuss type 3rd. Type 3rd is corresponding to the system exhibiting minimum in the total vapor pressure curve. Okay. So in this case, total vapor pressure we have discussed in previous lecture. Total vapor pressure P is less than vapor pressure of pure component A and pure component B. जे प्युअर कॉम्पोनंट जे असतील ए आणि बी यांच्या वेपर प्रेशरपेक्षाही टोटल वेपर प्रेशर हे कमी असणार आहे. ओके, सो दॅट्स वाय वी गेट मिनिमम इन द टोटल वेपर प्रेशर कर्व. सो इन दिस केस वी गेट निगेटिव्ह डेविएशन फ्रॉम द राउल्ट्स लॉ अँड वी गेट मिनिमम इन द वेपर प्रेशर कर्व. मिनिमम इन दी दिस इज मिनिमम इन द पॉईंट ऑफ मिनिमम वेपर प्रेशर. म्हणजे इथे सुद्धा राउल्ट्स लॉपासून डेव्हिएशन होतच आहे, बरोबर. म्हणजे हे सर्व काय नॉन आयडियल लिक्विडसाठी चालू आहे. मग राउल्ट्स लॉपासून डेव्हिएशन होतं आहे, पण कसं होतं आहे डेव्हिएशन? निगेटिव्ह डेव्हिएशन होतं आहे. आधीचं जे होतं ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन होतं, बरोबर. त्याच्यात काय होतं, आपल्याला एक मॅक्झिमम वेपर प्रेशरचा पॉईंट मिळत होता. इथे आपल्याला मिनिमम वेपर प्रेशरचा पॉईंट मिळणार आहे. आणि एक्झाम्पल आपण अशा टाईपचा ग्राफ नेचर कोणासाठी मिळतं? ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्मचं मिक्सचर असेल तर त्यावेळेस आपल्याला या टाईपचा कर्व मिळणार आहे. सो इन दिस कर्व एल इज लिक्विड कॉम्पोजिशन कर्व अँड व्ही इज वेपर कॉम्पोजिशन कर्व. हे आधी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, इन दी हेअर द पॉईंट डी, ॲट पॉईंट डी, ओके, ॲट पॉईंट डी मिनिमम इन द वेपर प्रेशर इज ऑब्टेन. And similarly point C in type 2, at point D composition liquid and vapor phase have identical composition. Liquid and vapor phase have identical composition. म्हणजेच जसं C पॉईंटला होतं तसं D पॉईंटला सुद्धा काय असणार आहे, जे काही त्या पर्टिक्युलर लिक्विड प्रिपेअर केलेलं असेल त्या लिक्विडमध्ये लिक्विडचं आणि वेपरचं जे कॉम्पोजिशन असेल, ए आणि बीचं जे काही कॉम्पोजिशन असेल लिक्विड आणि वेपर फेजमध्ये दोघांमध्ये सारखं असणार आहे, आयडेंटिकल असणार आहे. ओके, सो दिस कर्व इज अगेन, दिस ग्राफ इज अगेन मेड अप ऑफ टू कर्व्स ऑफ टाईप 1. टाईप 1चे जे दोन कर्व आपल्याला, टाईप 1चा जो कर्व आहे आपला, टाईप 1चा कर्व असा होता. ठीक आहे. सिमिलरली इन दिस केस वी हॅव टू types of type 1 curve. This is first and this is second. हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ सुद्धा, ह्या ग्राफमध्ये सुद्धा आपल्याला दोन टाईप 1चे कर्व मिक्स झालेले आहेत का, दोन टाईप 1चे कर्व एकमेकाला टच झालेले आहेत. ओके, सो लिक्विड कॉम्पोजिशन कर्व अँड वेपर कॉम्पोजिशन कर्व मीट ॲट पॉईंट डी
विच इज पॉईंट ऑफ मिनिमम वेपर प्रेशर. म्हणजे इथे सुद्धा लिक्विड कंपोजिशनचे कर्व आणि वेपर कंपोजिशन कर्व एका पर्टिक्युलर पॉईंटला एकमेकाला टच होत आहेत. आणि हा जो ग्राफ आहे या ग्राफमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं आहे की टाईप 1चा जो कर्व होता, असे टाईप 1चे 2 कर्व पासून हा ग्राफ बनलेला आहे, बरोबर. हा फर्स्ट कर्व कन्सिडर केला तरी चालेल, हा फर्स्ट कर्व टाईप 1चा आणि हा सेकंड कर्व आहे टाईप 1चा. हे दोन्ही एक मिक्स झालेले आहेत, दोन्ही एकमेकाला टच झालेले आहेत आणि त्यापासून आपल्याला टाईप 3चा ग्राफ मिळाला आहे, काय टाईप 3चा कर्व आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो here in this case the composition at point D is considered as a other act as a other component for component A and component B. किंवा हा जो ग्राफ आहे, ओके, this graph, this first curve is due to the pure component A and liquid mixture at component D. हा जो पहिला कर्व आहे हा कशामुळे मिळालेला आपल्याला, प्युअर कॉम्पोनंट ए मुळे आणि ॲट पॉईंट डीला जे लिक्विड मिक्सचरचं जे कॉम्पोजिशन आहे त्याच्यामुळे हा मिळालेला आहे. अँड दिस ग्राफ सेकंड कर्व इज ड्यू टू दी प्युअर कॉम्पोनंट बी और लिक्विड मिक्सचर ॲट पॉईंट डी अँड प्युअर कॉम्पोनंट बी. म्हणजे डी आणि बी या दोघांमुळे डी आणि बी या दोन कॉम्पोनंट्समुळे आपल्याला हा सेकंड कर्व मिळाला. म्हणजेच काय, हा जो पॉईंट डीला जे काही लिक्विडचं मिक्सचर असणार आहे, बरोबर, पॉईंट डीला जे या दोन कॉम्पोनंट मिक्स करून जे काही मिक्सचर प्रिपेअर केलेलं असेल, दॅट मिक्सचर इज ॲक्ट्स ॲज ए अदर कॉम्पोनंट जस्ट लाईक ए आणि बी जसे दोन कॉम्पोनंट आहेत, तसंच पॉईंट डीला जे काही लिक्विडचं मिक्सचर असणार आहे ते लिक्विडचं मिक्सचर एक अदर कॉम्पोनंट म्हणून ॲक्ट होणार आहे. त्यामुळे काय होतंय, हा जो कर्व आपल्याला मिळालेला आहे हा कर्व हा ए कॉम्पोनंटमुळे आणि इथे जे लिक्विडचं मिक्सचर आहे तिथे जो एक अदर कॉम्पोनंट तयार झाला आहे त्याच्यामुळे मिळालेला आहे. आणि सेकंड कर्व कशामुळे मिळालेला आहे, पॉईंट डीला जे काही लिक्विड मिक्सचर प्रिपेअर झाले तो एक अदर कॉम्पोनंट म्हणून कन्सिडर केलेला आहे. म्हणजे ह्या कॉम्पोनंटमुळे आणि ह्या कॉम्पोनंटमुळे हा सेकंड कर्व आपल्याला मिळालेला आहे. ओके, आणि हे दोन्ही कर्व कुठे झाले आहेत, पॉईंट डीला एकमेकाला टच झालेले आहेत. पॉईंट डीला मगाशी मी बोललो, पॉईंट डी इज पॉईंट ऑफ मिनिमम वेपर प्रेशर कर्व, पॉईंट ऑफ मिनिमम वेपर प्रेशर कर्व. अँड ॲट पॉईंट डी कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर फेज इज आयडेंटिकल. वेपर आणि लिक्विड फेजचं कॉम्पोजिशन हे सेम असणार आहे. ओके, आता बघा एक मिक्सचर कन्सिडर करू आपण, लिक्विड कंपोजिशन कन्सिडर करू. इफ यू कन्सिडर लिक्विड कंपोजिशन डी, ओके, लिक्विड कंपोजिशन डी, ही लाईन कुठं टच होते, एल कंपोजिशनला, लिक्विड कंपोजिशनच्या कर्वला टच होते. सो दिस इज कंपोजिशन ऑफ लिक्विड, ओके, डी. व्हेन लिक्विड इज हीटेड वी गेट वेपर. सो दिस लिक्विड कंपोजिशन डी, liquid having composition D is in equilibrium with vapor having composition D dash. हे जे लिक्विड आहे, हे लिक्विडचं हे जे आपण लिक्विड कन्सिडर केलं आहे ज्याचं कंपोजिशन डी आहे, ते लिक्विड या वेपरमध्ये इक्विलिब्रियम आहे, वेपरशी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश केलेलं आहे त्या लिक्विडने. त्या वेपरचं कंपोजिशन काय आहे, डी डॅश. अँड ॲज यू सी डी डॅश इज नियर टू दी बी, नियर टू दी ए. इथे असणार आहे तुमचा 100% ए, इथे असणार आहे तुमचा 100% बी. ओके, सो डी डॅश इज नियर टू दी ए अँड डी इज नियर टू दी बी ॲज कम्पेअर्ड टू डी डॅश. डी डॅश आणि डी या दोघांमध्ये डी डॅश काय एच्या जवळ आहे. सो ॲज डी डॅश इज नियर टू दी ए, दिस इज करस्पॉन्डिंग टू दी composition of vapor phase, okay, of this liquid. So this vapor is richer in B, sorry, this vapor composition is richer in A than the solution phase. म्हणजे ह्या पर्टिक्युलर पॉईंटला जे काही वेपर असणार आहे, या पर्टिक्युलर पॉईंटला जे काही वेपर असणार आहे त्या वेपरच्या कॉम्पोजिशनमध्ये कोणाचं पर्सेंटेज जास्त असणार आहे, एचं पर्सेंटेज जास्त असेल आणि बीचं कमी असणार आहे. म्हणजे वेपर फेज इज रिचर इन ए दॅन दॅट इन सोल्युशन फेज. म्हणजे सोल्युशन फेजपेक्षा एचं कॉन्सन्ट्रेशन वेपर फेजमध्ये
जास्त असणार आहे. ओके, देअरफॉर फ्रॉम ए टू डी फॉर ऑल कॉम्पोजिशन्स वेपर इज रिचर इन ए दॅन दॅट ऑफ सोल्युशन फेज. म्हणजे ए पासून तर डी पर्यंत जेवढेही कॉम्पोजिशन असतील लिक्विड मिक्सचरचे, त्या सर्व कॉम्पोजिशनच्या वेपर फेजमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल दॅन दॅट ऑफ बी, किंवा एचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल फ्रॉम ए टू डी, जेवढेही लिक्विडचे कॉम्पोजिशन असतील त्या सर्व लिक्विड कॉम्पोजिशनच्या वेपर फेजमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू लिक्विड फेज किंवा ॲज कम्पेअर्ड टू सोल्युशन फेज. म्हणजे सोल्युशनपेक्षा वेपर स्टेटमध्ये पॉईंट ए पासून तर डी पर्यंत कोणाचं पर्सेंटेज जास्त असेल, एचं पर्सेंटेज जास्त असेल, म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. सिमिलरली लेट अस कन्सिडर liquid phase or liquid having composition E, and this liquid is in equilibrium with vapor having composition E dash. If we observe the composition of vapor phase, that is E dash, which is near to the B than that of E. म्हणजे ह्या लिक्विड फेजच्या कॉम्पोजिशनपेक्षा हे वेपर फेजचं जे कॉम्पोजिशन आहे ते कोणाच्या जवळ आहे, बीच्या जवळ आहे. देअरफॉर दिस वेपर फेज इज रिचर इन बी दॅन दॅट ऑफ सोल्युशन फेज. म्हणजे हे जे वेपर फेजचं कॉम्पोजिशन असेल याच्यात बीचं कॉम्पोजिशन, म्हणजे बीचं जे कॉम्पोजिशन असेल ते वेपर फेजमध्ये जास्त असेल, कॉन्सन्ट्रेशन बीमध्ये वेपर फेजमध्ये जास्त असेल आणि सोल्युशन फेजमध्ये कमी असणार आहे. ओके, सो ऑल दी कॉम्पोजिशन्स फ्रॉम डी टू बी हॅव वेपर फेज रिचर इन बी दॅन इन सोल्युशन फेज. म्हणजे जेवढेही कॉम्पोजिशन असतील डी पासून तर बी पर्यंत त्या सर्व लिक्विड मिक्सचर्ससाठी जे डी पासून तर बी पर्यंतच्या कॉम्पोजिशनचे जेवढेही लिक्विड मिक्सचर असतील त्या सर्व लिक्विड मिक्सचरच्या वेपर फेजमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू सोल्युशन फेज. म्हणजे सोल्युशन फेजमध्ये इथपर्यंत जेवढेही कॉम्पोजिशन असतील त्यांच्या वेपर फेजमध्ये बीचं कॉम्पोजिशन जास्त असेल, सोल्युशन फेजमध्ये बीचं कॉम्पोजिशन कमी असेल, असा त्याचा अर्थ होतोय. ओके, नाउ सो दिस इज अबाउट दी टाइप थर्ड वेपर प्रेशर डायग्राम फॉर मिसिबल बायनरी लिक्विड्स. हे बघा, इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हे निगेटिव्ह डेव्हिएशनसाठी आहे, बरोबर. निगेटिव्ह डेव्हिएशनमध्ये दोन्ही कॉम्पोनंटचं जे वेपर प्रेशर असतं त्याच्यापेक्षा लिक्विड मिक्सचरचं वेपर प्रेशर, म्हणजे लिक्विड मिक्सचरचं जे टोटल वेपर प्रेशर असेल ते कमीच असणार आहे. त्यामुळे आपल्याला मिनिमम इन वेपर प्रेशरचा एक पॉईंट मिळतो, त्याला डी पॉईंट म्हणतात. डी पॉईंटला सोल्युशन फेज आणि लिक्विड फेजचं कॉम्पोजिशन आयडेंटिकल असतं. ठीक आहे, त्यानंतर हा जो ग्राफ आहे हा टाईप 1च्या 2 कर्वपासून बनलेला आहे आणि इथे लिक्विड फेजचा कर्व आणि वेपर फेजचा कर्व एकमेकाला एका पर्टिक्युलर पॉईंटला टच होत आहे, तो पॉईंट डी म्हणून कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर इथे आपण एक लिक्विड फेजचं कॉम्पोजिशन कन्सिडर केलं डी, आणि हे लिक्विडचं जेव्हा वेपरायझेशन होईल त्याच्या ज्या वेपर्स मिळतील त्या वेपरचं कॉम्पोजिशन मिळणार आहे आपल्याला डी डॅश. या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर डी डॅश एच्या जवळ येतोय, 100% एच्या जवळ येतोय. त्यामुळे काय होणार आहे, वेपर फेजमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, एचं जास्त असेल आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन वेपर फेजमध्ये जास्त असेल, सोल्युशन फेजमध्ये कमी असेल. मग सोल्युशन फेजमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्यावेळेस बीचं जास्त असणार. या पर्टिक्युलर वेपर कॉम्पोजिशनसाठी याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. तसंच ह्या कर्व्समध्ये जर आपण एक कॉम्पोजिशन कन्सिडर केलं लिक्विडचं, ओके, आणि हे लिक्विड जर वेपराईज झाल्यानंतर जे काही वेपर्स मिळतील त्या वेपरचं कॉम्पोजिशन आपल्याला ई डॅश मिळणार आहे. ठीक आहे, दिस लिक्विड इन इक्विलिब्रियम विथ दिस वेपर. सो वेपर फेजचं कॉम्पोजिशन ई डॅश आहे. वेपर फेज जो आहे, वेपर फेजचं जे कॉम्पोजिशन आहे ते कोणाच्या जवळ आहे, 100% बीच्या जवळ आहे. ओके, त्यामुळे काय होणार आहे, वेपर फेज जो असेल डी पासून तर बी पर्यंत जेवढेही वेपर फेज असतील त्याच्यामध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि एचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने दोन लिक्विड एकमेकात जर मिक्स केले तर आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे कर्व्स मिळतात, वेगवेगळं बिहेवियर आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याच्यात आपण टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. आयडियलसाठी एक वेगळी कन्सेप्ट होती, नॉन आयडियलसाठीचे हे सगळे टाईप आपण टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3
डिस्कस केलेली. ओके, सो व्यवस्थित ग्राफ व्यवस्थित रीड करा, थेरी त्याच्याशी रिलेटेड व्यवस्थित रीड करा. मी जे सांगतोय ते व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला आपोआप समजेल. खूप सोपी कन्सेप्ट आहे ही. ओके, सो दिस इज अबाउट दी वेपर प्रेशर डायग्राम्स ऑफ मिसिबल बायनरी मिक्सचर्स. म्हणजे या सगळ्या काय होत्या, वेपर प्रेशरच्या डायग्राम होत्या बायनरी मिसिबल लिक्विडसाठी. बायनरी म्हणजे दोन वेगवेगळे लिक्विड एकमेकात मिक्स केलेले असतील तेव्हा आपल्याला बायनरी मिक्सचर मिळतं. पण ते बायनरी मिक्सचर कसे होते, हे मिसिबल होते. म्हणजे जसं ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्म मिक्स केलेत, ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्म हे पूर्णपणे एकमेकात मिक्स होऊन जातात, मिसिबल होतात. आपल्याला दोन वॉटर आणि ऑइल सारखे दोन लेअर आपल्याला दिसत नाही. ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्म जर मिक्स केलं तर आपल्याला एक सिंगल फेज दिसतो तिथे, लिक्विड फेज. ओके, सो दिस इज अबाउट दी वेपर प्रेशर डायग्राम्स फॉर मिसिबल बायनरी मिक्सचर्स. ओके, थँक्यू.